आपण पाहताय महाधुरळा. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. मित्रहो नमस्कार. गेल्या वर्षी मे महिन्यात शेवटचा जो आठवडा होता, धो पाऊस पडला आणि पावसाळा खरं तर जूनमध्ये 7 जूनपासून सुरू होतोय, पण गेल्या वर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आणि प्रचंड पावसामुळं संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं आगमन आधीच झालं. पण यावर्षी मात्र जून महिन्यात आज 16 तारीख आली, अजूनही पाऊस सुरू झाला नाही. याशिवाय मे महिन्यातही जो पाऊस पडायला पाहिजे होता तो सुद्धा पडला नाही. त्यामुळं दक्षिण महाराष्ट्र असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे, पावसाची आणि पाण्याची स्थिती आज गंभीर झालेली आहे. तलावात सध्या पाणी कमी आहे, त्यामुळे नद्या अनेक ठिकाणी कोरड्या पडल्यात. अगदी सांगलीच आणि साताऱ्याचा विचार करायचा झाला तर कोयना धरणात 9% पाणी सध्या शिल्लक आहे, जे चिंताजनक आहे. तीच अवस्था काळमवाडी धरणाची आहे, राधानगरी धरणाची आहे. तिथं सुद्धा अतिशय पाणी कमी आहे. 7 ते 8% पाणी आता या धरणात राहिलं आहे. ही 2 धरणं मोठी आहेत, पण इतर सगळ्या धरणांची अवस्था सुद्धा अशीच आहे, पाणी अतिशय कमी आहे. त्यामुळं तातडीनं उपसाबंदी जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूर, सांगली, सातारा या सर्वच जिल्ह्यात. कारण शेतीसाठी पाणी उपसा केलं तर पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नाही अशी भीती व्यक्त झाल्यामुळं उपसाबंदी तातडीनं केलेली आहे. म्हणजे खाजगी सिंचन असू दे, औद्योगिक वापर असू दे किंवा शेतीसाठी पाणी उपसल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच चिंताजनक नक्की आहे. अनेक धरणातलं विसर्ग पूर्णपणे आता बंद झालाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही इशारा देण्यात आहे. अनेक नद्या आता कोरड्या पडल्यात. पाऊस नेमका कधी होणार हे माहीत नाही, कारण साधारणतः अजूनही 20-22 तारखेपर्यंत पाऊस येईल असं अंदाज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकांनी घाई करू नका पेरणीची असं सांगितल्यानंतरही अनेकांनी पेरण्या केल्यात. भात असू दे, सोयाबीन असू दे, भुईमुग असू दे, या सगळ्यांच्यावर आता दुबार पेरणीची भीती व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या वर्षी जून महिन्यात 120% पाऊस पडला होता आणि आज या महिन्याची स्थिती आहे केवळ 34%. एल निनोनं सगळंच, या वादळानं सगळं जे हवामान आहे ते बिघडवून ठेवलंय. कारण कोल्हापूर जिल्ह्यात 1,80,747 हेक्टर एकूण पीक होतं. यावर्षी पेरणी सध्या फक्त 20,000 हेक्टरवर झालेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे, पेरणी कमी आहे. ऊसाच्या एकूण हंगामावर त्याचा निश्चितपणे परिणाम होणारच आहे. खरीप पिकांची पेरणी अनेक ठिकाणी खोळंबलेली आहे, काही जिथं केलेलं आहे तिथं दुबार पेरणीची भीती नक्की आहे. यामुळं सध्या काळजी घेण्याची गरज आहे. कारण कोल्हापुरात ही पाण्याची कमतरता सुरू झाल्यामुळे एकूणच थेट पाईपलाईनचं पाणी आता बंद झालेलं आहे. दुसरीकडे भोगावती नदीत पाणी कमी झाल्यामुळं नागदेवाडीचं पाणी उपसा बंद झाले. त्यामुळे आता कोल्हापुरात दिवसाआड पाणी योजना सुरू झालेलीच आहे, पण यानंतरही आणखी परिस्थिती गंभीर होण्याची चिन्ह आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आवाहन एकच आहे, पाणी जपून वापरा. कारण पाऊस नेमका कधी सुरू होणार माहीत नाही. पाऊस पडला तरी यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे असा अंदाज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यानं महापूर अनुभवला अनेकदा, त्याच दक्षिण महाराष्ट्रावर आता पाऊस नसल्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय सर्वांनी घ्यायलाच हवा. त्यासाठी पाणी जपून वापरायलाच हवं. धन्यवाद.